मित्रांनो, या 3 गोष्टी कधीही आपल्या पत्नीला सांगू नयेत. आणि जर कुठलाही व्यक्ती चुकूनही या गोष्टी आपल्या पत्नीला सांगतो तर त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश होऊ शकतो. मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. नारदजी नारायण नारायण चा जप करत भगवान श्रीकृष्णजींच्या जवळ पोहोचतात आणि भगवान श्रीकृष्णजींना प्रणाम करत म्हणतात, हे प्रभू, आपल्याला माझा प्रणाम आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, हे देवर्षी नारदजी, असं वाटतंय की आज आपण आमच्याकडे आपल्या कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याच्या इच्छेने अचानक प्रकट झाला आहात. भगवान श्रीकृष्णजींचं बोलणं ऐकून देवर्षी नारदजी म्हणतात, हे माधव, आपण तर त्रिकालदर्शी आहात. आपल्याला सगळं काही आधीच माहीत असतं आणि आपल्याला माझ्या मनातलं सगळं मी सांगण्याआधीच माहीत झालं असेल. तेव्हा भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारद, आम्ही आपल्या मनाच्या व्यथेची पूर्णपणे जाणीव ठेवतो. आपण निश्चिंतपणे आपले सर्व प्रश्न विचारावेत. आम्ही आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ. मग देवर्षी नारदजी म्हणतात, हे प्रभू, माझ्या मनात आज असा प्रश्न निर्माण झाला आहे की त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या चुकूनही कुठल्याही स्त्रीला सांगू नयेत. तेव्हा भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, हे देवर्षी नारदजी, आज आपण हा प्रश्न विचारून पूर्ण मानवजातीचा उद्धार केला आहे. परंतु मी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. पण आपल्याला ही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकावी लागेल, कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखं असतं. भगवान श्रीकृष्णजींचं बोलणं ऐकून देवर्षी नारदजी म्हणतात, हे प्रभू, मी आपल्याला विश्वास देतो की मी ही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेन आणि हे ज्ञान संपूर्ण देवलोकात पसरवेन. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारदजी, एका नगरात एक शेतकरी राहत होता. तो फार मेहनती होता आणि तो रात्रंदिवस कठोर मेहनत करत आपलं कुटुंब चालवत होता. पण तो शेतकरी फारच गरीब होता आणि गरीब असल्यामुळे तो खूपच त्रस्त राहत होता. तो कधी कधी खूप मेहनत करून सुद्धा आपल्या कुटुंबासाठी पुरेसं अन्न मिळवू शकत नव्हता. त्यामुळे तो शेतकरी खूपच दुःखी होऊन गेला होता. त्याला कळत नव्हतं की त्याने असं कोणतं पाप केलं आहे ज्यामुळे त्याला गरिबीतून सुटका मिळत नव्हती. अशाच अनेक वर्षांनी काळ पुढे सरकतो. पण एके दिवशी तो शेतकरी एका कामासाठी कुठेतरी जात होता. तेव्हा त्याने पाहिलं की अनेक स्त्रिया आणि पुरुषांचा एक समूह त्याच्याच दिशेने येत होता आणि ते सर्व कोणत्या तरी गोष्टीवरून खूप आनंदी वाटत होते. तेव्हा जसं ते सर्व स्त्री पुरुष त्या शेतकऱ्याजवळून जात होते, हे दृश्य पाहून तो शेतकरी आश्चर्यचकित होतो आणि आपल्या मनात विचार करू लागतो की हे सर्व स्त्री पुरुषांचे समूह इतके आनंदाने कुठे चालले आहेत. तो शेतकरी अजून विचार करतच असतो. तेवढ्यात त्याच्याकडे येणाऱ्या एका तरुणाला विचारतो, इतके सारे स्त्री आणि पुरुष कुठे जात आहेत आणि हे सर्व इतके आनंदी का आहेत. तेव्हा तो व्यक्ती त्या शेतकऱ्याला सांगतो, भाऊ, हे सर्व स्त्री आणि पुरुष एका तपस्वी महात्माजींकडे चालले आहेत. ऐकून आहे की ते सर्व माणसांच्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांना आपल्या दिव्य दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यांचा उपायही सांगतात. इतकं सांगून तो व्यक्ती तिथून निघून जातो. मग त्या शेतकऱ्याच्या मनात येतं की मी सुद्धा माझ्या अडचणींवर उपाय मिळवण्यासाठी त्या महात्माजींकडे का जाऊ नये. थोड्या वेळाने तो शेतकरीही त्या सर्वांच्या मागे मागे चालायला लागतो आणि थोडं अंतर चालल्यानंतर तो शेतकरी त्या महात्माजींकडे पोहोचतो. तेव्हा तो पाहतो की ते महात्माजी एका ठिकाणी आसनावर बसले आहेत आणि त्यांच्या आसपास खूप लोक उभे आहेत. मग ते महात्माजी एकामागून एक त्या लोकांच्या अडचणींचे समाधान करतात. आणि जेव्हा त्या शेतकऱ्याचा नंबर येतो तेव्हा तो शेतकरी त्या महात्माजींना नमस्कार करतो. तेव्हा ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, तू कोण आहेस आणि कुठून येत आहेस. मग तो शेतकरी त्या महात्माजींना म्हणतो, हे विप्र, मी माझ्या जीवनामुळे खूप त्रस्त आहे, कारण मी खूप मेहनत करतो पण मी गरिबीपासून मुक्त होत नाही. उलट हळूहळू मी आणखीनच जास्त गरीब होत चाललो आहे. त्या शेतकऱ्याचं बोलणं ऐकून ते महात्माजी आपल्या दिव्य दृष्टीने त्या शेतकऱ्याच्या जीवनात घडलेल्या सर्व घटनांना पाहतात आणि ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, मला व्यवस्थित समजलं आहे की तू कठोर परिश्रम करूनही आपल्या कुटुंबाचा योग्य प्रकारे सांभाळ का करू शकत नाहीस. मग त्या शेतकऱ्याने उत्सुकतेने विचारलं, हे गुरुदेव, आपल्याला काय समजलं आहे, आपण मला सविस्तर सांगा. मग ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, तू आपल्या पत्नीला आपल्या सर्व गोष्टी सांगत होतास. जरी तुझ्या भाग्यात राजयोग लिहिलेला होता तरी आपल्या पत्नीला ह्या 3 गोष्टी सांगितल्यामुळे तू अजूनही गरीबच आहेस. त्या महात्माजींचं बोलणं ऐकून तो शेतकरी महात्माजींना म्हणतो, हे गुरुदेव, आपण मला सांगायचं कष्ट करा की त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या आपल्या पत्नीला सांगू नयेत. तेव्हा ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, मी तुला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी तुला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो.
पण तुला ही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकावी लागेल. त्या महात्माजींचं बोलणं ऐकून तो शेतकरी म्हणतो, हे गुरुदेव, मी आपल्याला विश्वास देतो की मी ही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेन. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात की, हे पुत्र, एका वेळची गोष्ट आहे. मध्य देशात एक अत्यंत शोभायमान नगर होतं. त्या नगरात विक्रमजित नावाचे राजा राज्य करत होते. ते धीरोदात्त, शूर, कर्मनिष्ठ आणि खूपच प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या प्रतापाने अनेक युद्ध जिंकली होती आणि ते एक प्रतापी राजा असल्यासोबतच खूप दयाळूही होते. ते आपल्या प्रजेला आपली संतती मानत होते, म्हणून ते आपल्या प्रजेला काही ना काही दान करत असत, ज्यामुळे त्यांची प्रजा त्यांच्यावर प्रसन्न राहत असे. आणि ते अनेकदा आपला वेश बदलून नगरात फिरायला जात असत आणि प्रजेचं हालचाल जाणून घेतल्यानंतर ते त्यांच्या सर्व समस्या सोडवत असत. राजा विक्रमजित सिंह यांना हे चांगलं समजलेलं होतं की चांगला राजा तोच जो आपल्या प्रजेच्या सुखदुःखात सहभागी होतो. राजा विक्रमजित सिंह यांचं लग्न एका अत्यंत सुंदर स्त्रीशी झालं होतं. ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होते. त्यांची पत्नीही त्यांच्यावर खूप प्रेम करत होती आणि त्यांच्या राजमहालात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत्या. त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. राजा विक्रमजित सिंह यांना घोडेस्वारी करण्याची खूप आवड होती, म्हणून त्यांनी बरेच घोडे पाळलेले होते आणि महाराणीची सेवा करण्यासाठी बरेच दासदासी कामावर ठेवलेले होते. त्यामुळे त्यांच्या जीवनात कोणताही दुःख नव्हतं. अशाच प्रकारे राजा आणि राणीच्या विवाहाला अनेक वर्षे होऊन जातात, पण त्यांना कोणतेही संतान होत नाही. यामुळे राजा विक्रमजित सिंह आणि त्यांची पत्नी दोघंही खूप चिंतेत राहू लागले. त्यांनी महाराणीला त्या नगरातील किती वैद्य आणि हकीम दाखवले ते माहीत नाही, पण कोणालाही हे समजत नव्हतं की त्यांना संतान का होत नाही, ज्यामुळे ते अधिकच त्रस्त राहू लागले. एक दिवस राजा विक्रमजित आपल्या रथावर बसून त्या नगराचा फेरफटका मारायला निघतात. ते संपूर्ण नगराचा भ्रमण करतात, पण जेव्हा राजा विक्रमजित एका ब्राह्मणाच्या दारात पोहोचतात तेव्हा त्या ब्राह्मणाची पत्नी घरात झाडू मारत होती. मग जेव्हा त्या ब्राह्मणाच्या पत्नीचं लक्ष राजा विक्रमजित यांच्यावर जातं तेव्हा ती त्यांना पाहून लवकरच घरात जाऊन बंद होते. हे अनोखं दृश्य पाहून राजा विक्रमजित सिंह खूपच आश्चर्यचकित होतात. मग ते आपल्या राजमहालात परततात आणि राजमहालात पोहोचून त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या या वागण्याविषयी विचार करू लागतात. ते याचा विचार करत खूपच चिंतेत होतात, त्यामुळे त्यांना रात्रभर झोपच लागत नाही. ते रात्रभर हेच विचार करत राहतात की त्या ब्राह्मणाच्या पत्नीने त्यांना पाहून असं विचित्र वागणं का केलं. त्यांच्या मनात रात्रभर अनेक विचार उठत राहतात. मग सकाळी उठताच ते आपल्या सैनिकांना म्हणतात, जा आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीला बंदी बनवून माझ्याकडे घेऊन या. राजा विक्रमजित यांची आज्ञा ऐकून ते सैनिक त्या ब्राह्मणाच्या घरी निघतात आणि त्याच्या घराजवळ पोहोचून त्या घराचा दरवाजा ठोठावू लागतात. दरवाजा ठोठावण्याच्या काही वेळाने ती ब्राह्मणाची पत्नी घराबाहेर येते आणि त्या सैनिकांना म्हणते, आपण सगळे माझ्या घरावर अचानक असं का आलात? मी काही चूक केली का? तेव्हा सैनिक म्हणतात, तुम्हाला राजा साहेबांनी बंदी बनवून घेऊन यायला सांगितलं आहे. इतकं सांगून ते सैनिक त्या ब्राह्मणाच्या पत्नीला बंदी बनवून स्वतःबरोबर राजा विक्रमजित यांच्या राजमहालात घेऊन जातात. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारद, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, राजा विक्रमजित यांच्याकडे पोहोचल्यावर ती ब्राह्मणाची पत्नी त्यांना म्हणते, हे राजन, आपण मला कोणत्याही कारणाशिवाय बंदी बनवून आपल्या जवळ का बोलावलं आहे? तेव्हा राजा विक्रमजित त्या ब्राह्मणाच्या पत्नीला म्हणतात, काल मी नगरात फिरत होतो तेव्हा कोणीही मला पाहून काही वेगळं वागलं नाही, पण जेव्हा मी तुझ्या घराजवळ पोहोचलो तेव्हा तू मला पाहून ताबडतोब घरात का गेलीस? राजा विक्रमजित यांचं बोलणं ऐकून ती ब्राह्मणाची पत्नी म्हणते, हे राजन, तुमच्याकडे सगळं आहे आणि आपण खूप दयाळूही आहात, पण आपण निरसंतान आहात. त्यामुळे जर कुणीही माणूस सकाळी सकाळी तुमचं तोंड पाहिल तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो. त्या ब्राह्मणाच्या पत्नीची ही गोष्ट ऐकून राजा विक्रमजित मनात विचार करू लागतात की ही स्त्री तर सत्यच बोलत आहे. मला अजूनही संतान प्राप्ती झालेली नाही, असा विचार करत ते खूपच दुःखी होतात आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीला मुक्त करतात. मग ते आपल्या मनात ठरवतात की मला संतान का होत नाही हे मी शोधून काढणारच आणि मी खूप सारे जप, तप आणि धार्मिक विधी करीन, ज्यामुळे मला संतान प्राप्ती नक्की होईल. मग ते रोज जप तप करू लागतात, अनेक अनुष्ठानही करवतात, पण त्यांनी हे सगळं केल्यावरही काहीही फायदा होत नाही. आणि राजा विक्रमजित व त्यांची पत्नी दोघंही वृद्ध होत चालले होते, तरीही त्यांना अजूनही संतान प्राप्ती झालेली नव्हती. म्हणून राजा आणि राणी दोघंही खूप चिंतेत राहत होते. एक दिवस राजा विक्रमजित आणि त्यांची पत्नी हे सतत विचार करत खूप व्याकुळ होतात की आता आपल्या राज्याचं काय होणार.
आपल्या राज्याचा उत्तराधिकारी कोण होणार, आपलं राज्य कोण सांभाळणार आणि आपल्या प्रजेची जबाबदारी कोण घेणार, ते दिवस रात्र याचाच विचार करत राहतात. आता राजा आणि राणी याचाच इतका विचार करू लागतात की ते दोघं अन्नपाणी सगळं सोडून देतात. आणि जर कुठलाही दास किंवा दासी त्यांना थोडंसं अन्न किंवा पाणी प्यायला सांगत असे तर राजा आणि राणी त्यांना अगदी नकार देत आणि म्हणत, जर आपला कुठलाही उत्तराधिकारीच राहणार नसेल तर या सुखाचा काही उपयोगच नाही. आणि मग ते दोघं रडायला लागतात. अशाच प्रकारे अनेक दिवस जातात. ते दोघं एक कणसुद्धा अन्न आपल्या तोंडात घेत नाहीत. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारद, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, एक दिवस पुन्हा राजा विक्रमजीत आपल्या रथावर चढून नगरात भ्रमण करायला निघतात. ते नगरात फिरत असताना एका वनातही फिरायला लागतात. तेव्हा अचानक त्यांचं लक्ष एका तपस्वी साधूकडे जातं. ते पाहतात की तो साधू आपल्या कुटीच्या समोर ध्यानसाधनेत मग्न आहे. हे पाहून राजा विक्रमजित आपला रथ सोडून त्या साधूच्या जवळ जातात आणि आपले दोन्ही हात जोडून त्या साधूच्या डोळ्यांच्या उघडण्याची वाट पाहू लागतात. त्याच्या काही वेळेनंतर तो साधू आपले डोळे उघडतो आणि तो पाहतो की सोन्याने सजलेला एक अत्यंत प्रतापी राजा त्याच्या समोर हात जोडून उभा आहे. तेव्हा तो साधू राजा विक्रमजित यांना म्हणतो, हे राजन, आपण खूप चिंतेत वाटता. याचं काय कारण आहे, आपण मला सांगायचं कष्ट करा. मग राजा विक्रमजित म्हणतात, हे विप्र, आपण तर त्रिकालदर्शी आहात. आपल्याला सगळं काही आधीच माहीत असतं. आपल्याला माझ्या दुविधेची सुद्धा जाणीव आहे. तेव्हा तो साधू राजा विक्रमजित यांची अवस्था पाहून त्यांना म्हणतो, हे राजन, मला आपल्या सगळ्या समस्यांची जाणीव आधीपासूनच आहे आणि माझ्याकडे आपल्या या दुविधेचं समाधान सुद्धा आहे. मग तो साधू कुटीच्या आत जातो आणि कुटीच्या आतून थोडीशी खीर आणून राजा विक्रमजित यांना देतो आणि त्यांना म्हणतो, खरं तर तुमच्या भाग्यात संततीचा योग नाही, पण तुमची ही अवस्था पाहून मी जी खीर देतोय ती तू तुझ्या पत्नीला खाऊ घाल, ज्यामुळे तुला संतान प्राप्ती नक्कीच होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुला संतानात पुत्रप्राप्ती तर होईल, पण तो फक्त 20 वर्षांपर्यंतच जिवंत राहील. त्यापुढे तो पृथ्वीलोकावर जिवंत राहू शकणार नाही. तो साधू पुढे म्हणतो, मी तुला यापेक्षा जास्त काय देऊ शकतो, यापेक्षा अधिक माझ्यासाठी शक्य नाही. इतकं सांगून तो साधू आपले डोळे बंद करून पुन्हा ध्यानसाधनेत गुंततो. हे ऐकल्यानंतर राजा विक्रमजित विचार करू लागतात की 20 वर्ष पुरेशी आहेत. इतक्या काळात मी त्याला माझ्यासारखा धीरोदात्त शूर योद्धा बनवेन. त्याची मनापासून सेवा करीन, त्याच्यावर खूप प्रेम आणि लाड करीन आणि त्याच्या सर्व इच्छा पालक जपकतात पूर्ण करीन, ज्यामुळे माझ्या मनातली इतकी वर्ष दडपलेली इच्छा पुन्हा जिवंत होईल. इतका विचार करून राजा विक्रमजित पुन्हा आपल्या रथावर बसून राजमहलात पोहोचतात आणि राणीला त्या साधूने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सांगतात, ज्यामुळे राणी खूपच आश्चर्यचकित होते. मग राजा विक्रमजित राणीला त्या साधूने दिलेली खीर देतात आणि म्हणतात, हे प्रिय, त्या साधूने तुला ही खीर खाण्यासाठी दिली आहे. राजा विक्रमजित यांचं बोलणं ऐकून राणी म्हणाली, हे नाथ, आपण दोघांनी मिळून कितीतरी दानधर्म केले, अनेक वर्ष अनुष्ठान केलं, पण आम्हाला काहीही फल मिळालं नाही आणि आता आपण सांगत आहात की या खिरीमुळे आपल्याला संतान प्राप्ती होईल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, राणीचं बोलणं ऐकून राजा विक्रमजित राणीला म्हणतात, हे प्रिय, आपण दोघांनी इतकं काही केलं आहे आणि सहनही केलं आहे, तर आता या उपायालाही एकदा करून पाहूया. काय माहिती, कदाचित हा उपाय करून भगवान आपली दखल घेतील आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला पुत्रप्राप्ती देतील. आणि आपण त्या साधूच्या रागाला कारण का व्हावं? जर आपण त्यांचं ऐकलं नाही तर ते आपल्यावर रागावतील आणि रागात आपल्याला शापही देऊ शकतात. जरी राणीला आता कुणावरही फारसा विश्वास नव्हता आणि तिला राजा विक्रमजित यांच्या बोलण्यातही विश्वास बसत नव्हता, तरी राणीने विचार केला, माझे पती संतान न होण्यामुळे खूप दुःखी आहेत, म्हणून मी ही खीर खाऊनच टाकते. जर माझ्या भाग्यात आई होण्याचं सुख असेल तर मला पुत्रप्राप्ती निश्चितच होईल. इतका विचार करून राणी ती खीर खाण्यास तयार होते. मग एका दिवशी राजा विक्रमजित यांच्या राणीने स्नान वगैरे कामं करून भगवान शंकर आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करत त्या साधूने दिलेली खीर खाल्ली. त्यानंतर राजा विक्रमजित आणि राणी निर्धास्त होऊन झोपी जातात. त्याच्या काहीच दिवसांनी राणी गर्भवती होते. राणीला गर्भवती पाहून राजा विक्रमजित खूपच आनंदी होतात आणि राणीला म्हणतात, पहा, देवाने आपल्याला संतानाचा आनंद दिला आहे. तेव्हा राणी म्हणते, हे नाथ, आपण खरंच बरोबर म्हणत होतात. त्या तपस्वी साधूच्या माध्यमातून देवाची कृपा आपल्यावर झाली आहे. मग राजा विक्रमजित आणि त्यांची राणी दोघंही खूप आनंद साजरा करतात. संपूर्ण नगरात मिष्टान वगैरे वाटले जातात आणि राजा विक्रमजित राणीची सेवा करण्यासाठी आणखी अनेक दासदासी ठेवतात.
त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक नवीन सैनिक नेमले जातात आणि राणीच्या गरजेच्या सर्व वस्तू महालात त्यांच्या सांगण्याआधीच उपलब्ध करून दिल्या जातात. हळूहळू वेळ जातो आणि जेव्हा महाराणीला गर्भधारणा करून 9 महिने होतात तेव्हा महाराणीला अचानक एक दिवस खूप तीव्र वेदना होतात. त्या दिवशी महाराणी त्या वेदना सहन करू शकत नव्हत्या, पण तरीही त्या वेदना कशीतरी सहन करतात आणि मग महाराणी एका अत्यंत सुंदर पुत्रास जन्म देतात. महाराणीचा तो पुत्र फार तेजस्वी होता. त्याच्या मुखमंडळावरच तेच स्पष्ट दिसत होतं आणि त्याला पाहून कोणीही त्याच्यावर मोहित होऊ शकत होतं. राजा विक्रमजीत आपल्या पुत्राला पाहून फारच आनंदी होतात आणि त्यांच्या आनंदाला काही सीमाच उरलेली नव्हती. राजा विक्रमजीत मोठ्या थाटामाटात आपल्या पुत्राचं नामकरण करतात आणि नामकरण संस्कारासाठी एका मंदिरात विशाल प्रीतिभोज ठेवतात. संपूर्ण रात्रभर प्रीतिभोजाचा भंडारा चालतो आणि उत्सव साजरा केला जातो. राजा विक्रमजीत आपल्या पुत्राचं नाव यशवर्धन ठेवतात. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात. हे देवर्षी नारदजी ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात. हे पुत्र, राजा विक्रमजीत यांनी आपल्या पुत्र यशवर्धन याची कुंडली पाहण्यासाठी त्या नगरातील सर्वात विद्वान पंडिताला बोलावले होते. पण जेव्हा त्या पंडिताने राजा विक्रमजीत यांच्या त्या पुत्राची कुंडली पाहिली तेव्हा तो पंडित त्या पुत्र यशवर्धनची कुंडली पाहून फारच चिंतेत होतो आणि राजा विक्रमजीत आणि राणीला सांगतो, हे राजन, आपला जो हा पुत्र आहे तो फक्त 20 वर्षांपर्यंतच जिवंत राहील. मग राजा विक्रमजीत आणि राणीला त्या साधूचं बोलणं आठवतं, त्यामुळे ते दोघं त्या पंडिताचं बोलणं ऐकून पूर्ण शांत राहतात. पण त्याबद्दल जास्त न विचार करता राजा विक्रमजीत आणि राणी फार प्रेमाने आपल्या पुत्राचं पालनपोषण करू लागतात आणि आपल्या पुत्राच्या सर्व गरजांच्या वस्तू त्याने काही बोलण्याआधीच आणून ठेवतात. ते आपल्या पुत्राचे प्रत्येक हट डोळ्याच्या पापणीसारखे पूर्ण करतात. जरी थोड्या वेळासाठी का असेना, देवाने त्यांची मनोकामना पूर्ण केली होती. राजा विक्रमजीत आणि राणी हे आपलं भाग्य मानतात. अशाच प्रकारे अनेक वर्ष जातात आणि आता यशवर्धन हळूहळू किशोरावस्थेतून यौवनाकडे वाटचाल करत होता. जेव्हा यशवर्धन 14 वर्षांचा होतो तेव्हा राजा विक्रमजीत आपल्या पुत्र यशवर्धनच्या शिक्षणासाठी अस्त्रशस्त्रविद्या, घोडेस्वारी इत्यादी ज्ञान देण्यासाठी एक चांगला गुरु नेमतात. मग यशवर्धनचे गुरुदेव त्याला व्यवस्थित शिक्षण देतात. त्याच्या सर्व प्रश्नांना अचूक उत्तरं देतात. आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं मिळाल्यावर यशवर्धनही आपल्या गुरुदेवांनी दिलेलं शिक्षण लक्षपूर्वक ग्रहण करतो. त्यानंतर यशवर्धनचे गुरुदेव त्याला अस्त्रशस्त्रविद्या आणि घोडेस्वारीत पारंगत होण्यासाठी शिकवतात. हळूहळू तो सर्व प्रकारच्या शिक्षणांमध्ये पूर्णपणे निपुण होतो आणि जेव्हा तो किशोरावस्थेतून यौवनाकडे वाटचाल करतो आणि त्याचे वय 18 वर्षांचं होतं तेव्हा राजा विक्रमजीत त्याचं लग्न एका अत्यंत सुंदर राजकन्येशी लावून देतात. त्या दोघांचं लग्न होऊन 2 वर्ष जातात आणि यशवर्धन 20 वर्षांचा होतो. तेव्हा तो आपल्या वडिलांना म्हणतो, पिताश्री, मला माझ्या नगराचं भ्रमण करायचं आहे. मी कधीही राजमहालाच्या बाहेर गेलोच नाही. आपल्या पुत्राचं बोलणं ऐकून राजा विक्रमजीत फारच चिंतेत होतात, कारण त्यांच्या पुत्र यशवर्धनचं 20वं वर्ष सुरू झालेलं असतं आणि आता त्यांना ही भीती वाटत होती की त्यांच्या पुत्रासोबत काही अनर्थ होऊ नये. ते आपल्या पुत्राला महालाबाहेर जाण्यापासून रोखूही शकत नव्हते आणि आपल्या पुत्राला त्या साधूने सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगूही शकत नव्हते. ते एका फार मोठ्या दुविधेत अडकले होते. पण त्यांनी आपलं हृदय कठोर करत आपल्या मुखमंडळावर आनंद व्यक्त करत आपल्या पुत्राला म्हटलं, हो नक्कीच पुत्र, तुला तुझ्या नगराचं भ्रमण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तुला तुझं संपूर्ण नगर पाहणं आवश्यक आहे. कुठे काय आहे हे सगळं जाणून घेणं तुझ्यासाठी खूपच गरजेचं आहे, कारण पुढे जाऊन तुलाच या नगराचा राजा व्हायचा आहे. पण पुत्रा, तू फक्त माझी एक गोष्ट लक्षात ठेव की तू कुठे जात आहेस, काय करत आहेस, ही गोष्ट तुझ्या पत्नीला कधीच सांगू नकोस. वडिलांचं बोलणं ऐकून त्यांचा पुत्र त्यांना म्हणतो, ठीक आहे पिताश्री, मी तुमचं बोलणं लक्षात ठेवेन. एका दिवशी यशवर्धन आपल्या पत्नीशी दिवसभर हसत खेळत अनेक गोष्टी करतो, उत्सव साजरा करतो आणि जसंच रात्री 12 वाजतात तसंच तो आपल्या पलंगावरून उठून महालाबाहेर निघून जातो. मग सकाळ होण्याआधीच तो परत आपल्या महालात पोहोचतो आणि येताच आपल्या पलंगावर जाऊन झोपतो. असेच अनेक दिवस जातात आणि हे सगळं अनेक दिवस चालूच राहतं. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, हे देवर्षी नारदजी ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, आता राजा विक्रमजीत यांचा पुत्र यशवर्धनचं 20वं वर्ष संपायला फक्त काहीच दिवस उरले होते. एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा यशवर्धन रात्री 12 वाजताच महालाबाहेर निघून जातो. थोड्या वेळाने यशवर्धनच्या पत्नीची झोप अचानकच उघडते. तेव्हा त्याची पत्नी पाहते की यशवर्धन आपल्या पलंगावर नाही. हे पाहून त्याची पत्नी खूप आश्चर्यचकित होते आणि ती आपल्या पतीला संपूर्ण महालात शोधते,
पण तिला तिचा पती महालात कुठेच दिसत नाही. मग तिला तिचा पती सापडत नसल्यामुळे ती आणखीनच चिंतेत पडते. पण ती ही गोष्ट कोणाला सांगणार? कारण राजा विक्रमजित आणि राणी दोघंही गाढ झोपेत होते, म्हणून ती कोणाला काय सांगणार, काय करणार? हे सगळं विचार करून ती शांतपणे परत आपल्या पलंगावर जाऊन झोपते. मग सकाळ होण्याआधीच यशवर्धनची पत्नी पाहते की तिचा पती आपल्या पलंगावर झोपलेला आहे. हे पाहून ती खूपच आश्चर्यचकित होते, पण ती तिच्या पतीला याबद्दल काहीच विचारत नाही. आणि दुसऱ्या रात्रीही तसंच होतं आणि अनेक दिवस असंच चालू राहतं. यशवर्धनच्या पत्नीला तिच्या पतीच्या या वागणुकीबद्दल खूपच चिंता वाटत होती आणि आता ती खूपच उदास राहू लागली होती. यशवर्धनच्या पत्नीच्या मनात हे प्रश्न सतत येत होते की तिचा पती रात्री कुठे जातो, काय करतो, कुणाला भेटतो? माझा पती इतक्या रात्री महालाबाहेर जाऊन कुठल्या परस्त्रीशी संबंध तर ठेवत नाही ना? अशा अनेक शंका तिच्या मनात येत राहायच्या. पण ती यशवर्धनला विचारायला फार घाबरायची. ती तिच्या पतीसमोर फारसं बोलूच शकत नव्हती आणि हे विचार करत ती त्याला विचारतही नव्हती की जर मी विचारलं आणि त्यांना राग आला आणि रागात त्यांनी काहीतरी करून टाकलं तर मी माझ्या सासू सासऱ्यांना काय उत्तर देईन? आणि जर मी याबाबत माझ्या सासू सासऱ्यांना विचारलं तर त्यांच्या कुलाची मर्यादा आड येईल. म्हणून मी ही गोष्ट माझ्या सासू सासऱ्यांना कशी विचारू? अशा प्रकारे ती मनातच स्वतःला दोष देत राहायची. आणि आता तिची अवस्था फारच वाईट झाली होती, कारण तिने अनेक दिवसांपासून खाणं पिणं सगळं सोडून दिलं होतं, ज्यामुळे ती अगदी सुकून गेली होती, खूप कमकुवत झाली होती. एका दिवशी राणी चिंतेत बसलेली होती. तेव्हाच तिच्याकडे तिची एक दासी येते आणि तिला म्हणते, हे राणी साहिबा, मी तुम्हाला अनेक दिवसांपासून पाहते आहे. आपण कुठल्या तरी गोष्टीमुळे खूप चिंतेत आहात आणि आपण अनेक दिवसांपासून खाणं पिणंही सोडलं आहे, ज्यामुळे आपण खूपच सुकून गेल्यात. कृपया आपण मला आपली अडचण सांगा. काय माहीत, कदाचित माझ्याकडेच तुमच्या अडचणीचं उत्तर असेल. आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या उपयोगी येते, तिच्या दुःखांना समजू शकते. त्या दासीचं बोलणं ऐकून राणी तिच्या बोलण्याने खूप प्रभावित होते आणि मग राणी त्या दासीला म्हणते, बहीण, मी काय सांगू? राजासाहेब दिवसा तर चांगलेच असतात, सगळ्यांबरोबर हसत खेळत राहतात. परंतु रात्री होताच, जेव्हा राजमहलामध्ये सर्वजण गाढ झोपलेले असतात, तेव्हा राजासाहेब आपल्या पलंगावरून उठून अगदी 12 वाजता राजमहलाबाहेर निघून जातात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते सकाळ होण्याआधी परत आपल्या पलंगावर येऊन झोपलेले असतात. आणि ते कुठे जातात, कोणाला भेटतात? ते त्यांची एखादी प्रेयसी आहे का? हे सगळं विचार करत मी रात्रंदिवस चिंतेत राहते. आणि याच कारणामुळे मी खाणं पिणं सगळं सोडलं आहे आणि म्हणूनच माझी ही अवस्था झाली आहे. मी याच कारणामुळे इतकी सुकून गेले आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात. हे देवर्षी नारद, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र. राणीचं बोलणं ऐकून ती दासी राणीला म्हणते, राणी साहिबा, आज आपण रात्री झोपू नका आणि राजासाहेबांच्या मागे मागे जाऊन पहा की ते एवढ्या रात्री कुठे जातात, काय करतात, कोणाला भेटतात. त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा. तेव्हा राणी त्या दासीला म्हणते, बहीण, जर मला झोप लागली तर मी काय करणार? मग ती दासी राणीला म्हणते, हे राणी साहिबा, झोप येऊ नये म्हणून आपण एक उपाय करू शकता. झोप येऊ नये म्हणून आपल्या डाव्या हाताच्या बोटामध्ये एक छोटंसं जखम करून घ्या आणि ती जखम काही वेळ तशीच राहावी म्हणून त्या बोटावर थोडीशी लाल मिरची भुरभुरा, ज्यामुळे त्या बोटात खूप जळजळ होईल आणि तुम्ही ती वेदना सहन करू शकणार नाही. मग त्या बोटात जळजळ झाल्यामुळे तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. तेव्हा राणी तिच्या त्या दासीच्या सांगण्यानुसार आपल्या डाव्या हाताच्या बोटात एक छोटंसं जखम करते आणि त्या बोटावर थोडीशी लाल मिरचीही भुरभुरते, ज्यामुळे तिला रात्रभर झोप येत नाही. पण जेव्हा रात्री 12 वाजायला काही क्षणच राहिले होते, तेव्हा राणी साहिबाला झोप लागते आणि त्या गाढ झोपेत जातात. परंतु सकाळी जेव्हा त्यांची झोप उघडते, तेव्हा ती दासी राणीसाठी थोडंसं अन्न घेऊन येते आणि राणीच्या कानाजवळ जाऊन अगदी हळू आवाजात म्हणते, काय झालं राणी साहिबा? आपण पाहू शकलात का की राजासाहेब एवढ्या रात्री कुठे जातात, कोणाला भेटतात? तेव्हा राणी निराश होत त्या दासीला म्हणते, बहीण, जेव्हा मी माझ्या डाव्या हाताच्या बोटात जखम केली आणि त्यावर थोडीशी लाल मिरची टाकली, तेव्हा मला खूप जळजळ होऊ लागली होती, त्यामुळे थोडा वेळ झोप आली नाही. पण जसं माझ्या बोटाची जळजळ थोड्या वेळाने शांत झाली, तसं मला गाढ झोप लागली, ज्यामुळे मला काहीच कळलं नाही की राजासाहेब कधी आपल्या पलंगावरून उठले आणि कधी महालाबाहेर गेले. मला याबद्दल काहीच माहिती नाही. राणीचं बोलणं ऐकून तिची दासी म्हणू लागते, राणी साहिबा, काही हरकत नाही. आज आपण पुन्हा एकदा आपल्या डाव्या हाताच्या बोटात थोडीशी जखम करा आणि त्यानंतर त्या बोटावर अधिक प्रमाणात लाल मिरची भुरभुरा. तेव्हा राणी सगळं अगदी तसंच करते.
पण ती फक्त आपल्या पतीला पलंगावरून उठून महालाबाहेर जाताना पाहू शकते, परंतु ती आपल्या पतीच्या मागे जाऊ शकत नाही, कारण त्याच वेळी तिचे डोळे बंद होतात आणि तिला गाढ झोप लागलेली असते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती दासी पुन्हा राणीला विचारते की राजा विक्रमजित रात्री महालाबाहेर कुठे जातात, तेव्हा राणी खूप जोरजोरात विलाप करू लागते आणि रडत रडत तिच्या त्या दासीला म्हणते, बहीण, आजही मी त्यांची पहारेदारी नीट करू शकले नाही. इतकं म्हणत राणी पुन्हा रडायला लागते. मग तिची ती दासी राणीला म्हणते, राणी साहिबा, सगळं ठीक होईल, आपण असं रडू नका, आपल्याला अशा प्रकारे विलाप करणं शोभत नाही. आणि पुढे म्हणते, राणी साहिबा, आज रात्री आपण आपल्या डाव्या हाताच्या बोटात आणखी मोठी जखम करा आणि त्या बोटावर आधीपेक्षा जास्त लाल मिरची आणि थोडंसं मिठही भुरभुरा, ज्यामुळे आपल्याला रात्री अजिबात झोप लागणार नाही. पण हे करताना आपल्याला खूप वेदना सहन कराव्या लागतील. तेव्हा राणी म्हणते, मी ही गोष्ट जाणून घेण्यासाठी कुठलीही वेदना सहन करू शकते. मला फक्त हात शोध लावायचा आहे की राजासाहेब इतक्या रात्री कुठे जातात आणि कोणाला भेटतात. राणीचं बोलणं ऐकून ती दासी म्हणते, ठीक आहे, पण राणी साहिबा, आपल्याला एक काम अजून करावं लागेल. जेव्हा राजासाहेब आपल्या पलंगावरून उठून महालाबाहेर जायला लागतील, तेव्हा आपल्याला त्यांचा रस्ता अडवून त्यांच्या समोर उभं राहायचं आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, राणी ती दासीने सांगितलेली सगळी गोष्ट लक्षपूर्वक ऐकते आणि रात्री होताच ती पुन्हा एकदा आपल्या डाव्या हाताच्या बोटात आधीपेक्षा मोठं जखम करते आणि त्या बोटावर आधीपेक्षा जास्त लाल मिरची आणि मीठ भुरभुरते, ज्यामुळे तिला आधीपेक्षा जास्त जळजळ होऊ लागते आणि आता त्या जळजळीमुळे तिला अजिबात झोप येत नव्हती. मग जसंच रात्री 12 वाजतात, ती पाहते की तिचा पती पलंगावरून उठून महालाबाहेर जायला लागला आहे. तेव्हा त्या दासीने सांगितल्याप्रमाणे पटकन पलंगावरून उठते आणि राजासाहेबांचा रस्ता अडवते आणि त्यांच्या समोर उभी राहते आणि म्हणते, आपण इतक्या रात्री अशा पद्धतीने कुठे जात आहात आणि आपण कोणाला भेटायला जात आहात? आपण मला सगळं काही सांगा. मला न सांगता आपण महालाबाहेर कुठेही जाऊ शकत नाही. राणी खूप हट्ट धरते की मला देखील आपल्याविषयी सगळं जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. राणीचा हा हट्ट पाहून यशवर्धन आपल्या पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो आणि म्हणतो, हे प्रिये, पहा, जर मी तुला सगळं खरं सांगितलं तर मी तुला पुन्हा कधीही भेटू शकणार नाही. तेव्हा राणी आपल्या पतीला म्हणते, काही हरकत नाही, पण कृपया मला आधी हे तरी सांगा की आपण रात्रीच्या वेळी महालाबाहेर कुठे जात आहात, काय करता आणि कोणाला भेटता. यशवर्धन आपल्या पत्नीच्या हट्टासमोर पूर्णपणे असहाय होतो आणि आता पत्नीसमोर त्याचं एकही म्हणणं चालत नाही. अगदी त्याच वेळी यशवर्धनचं 20वं वर्ष सुरू होतं. तेव्हा तो काहीतरी विचार करतो आणि आपल्या हातात काही तांदळाचे दाणे घेतो आणि त्यांना अभिमंत्रित करून आपल्या पत्नीला देतो आणि म्हणतो, पहा, हे तांदळाचे दाणे तू तुझ्या दोन्ही मुठीत धर आणि माझ्या सांगण्यानुसार उजव्या हातात धरलेले तांदळाचे दाणे माझ्यावर फेकून दे, ज्यामुळे तुला हे समजेल की मी कोण आहे. आणि नंतर डाव्या हातात धरलेले तांदळाचे दाणे माझ्यावर फेक, ज्यामुळे मी जसा आधी होतो तसाच तुला परत मिळेन. पण हे लक्षात ठेव, जर तू डाव्या हातात धरलेले तांदळाचे दाणे माझ्यावर फेकायला विसरलीस तर मी तुला परत भेटणार नाही. तेव्हा राणी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या उजव्या हातात धरलेले तांदळाचे दाणे यशवर्धनवर फेकते. मग राणी जसंच उजव्या हातातले तांदळाचे दाणे आपल्या पतीवर फेकते, तसंच यशवर्धन एका घोड्यात रूपांतरित होतो आणि त्या घोड्याची लांब मान, त्याचे लांब केस पाहून राणी खूप घाबरते. मग तो खूप वेगात धावू लागतो. राणी आपल्या पतीवर डाव्या हातातले तांदळाचे दाणे फेकायला विसरते आणि तिच्या डोळ्यांसमोर तो घोड्याच्या रूपात रूपांतरित झालेला राजा हिनहिनात महालाबाहेर निघून जातो आणि परत येत नाही. आता राणीला खूप पश्चाताप होतो आणि ती स्वतःला दोष देऊ लागते. पण आता स्वतःला दोष देण्यात काहीही फायदा नव्हता, कारण यशवर्धन आता परत येणार नव्हता. आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा ही पूर्ण गोष्ट महाराज आणि महाराणीला कळते. तेव्हा ही गोष्ट ऐकून त्यांना खूप दुःख होतं. ते दोघं आपल्या पुत्राच्या दुःखात पलंगाला खिळतात आणि अत्यंत व्याकुळतेने आपल्या पुत्राच्या परत येण्याची वाट पाहू लागतात की त्यांचा पुत्र एक दिवस नक्की परत येईल, याबद्दल ते दररोज विचार करत असतात. अशाच प्रकारे 2 वर्ष निघून जातात, पण अजूनही यशवर्धनबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. यशवर्धनला शोधण्यासाठी राजा विक्रमजी त्या नगरातील प्रत्येक घरी आपले सैनिक पाठवतो, पण त्यांनाही काही यश मिळत नाही. इकडे राणी आपल्या मनात सतत विचार करत राहते की माझ्या हट्टामुळेच माझा पती गायब झाला आहे. हे सतत विचार करत ती दररोज खूप विलाप करत असे आणि स्वतःला दोष देत राहायची. एका दिवशी राणी ठरवते, काय झालं तरी चालेल, पण मी माझ्या पतीला कुठल्याही मार्गाने शोधून परत घरी नक्की आणेन. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात,
हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, एका दिवशी ती सकाळी उठून आपल्या सासू सासऱ्यांकडे जाते आणि त्यांना म्हणते, माझ्याच पापकर्मांमुळे माझा पती माझ्यावर रागावून मला सोडून गेला आहे. पण मी तुम्हाला विश्वास देते की मी माझ्या पतीला कुठल्याही किंमतीवर शोधून आणीन आणि आता मी माझ्या पतीला शोधायला निघत आहे. तुम्ही मला त्याला शोधून परत महालात आणण्याची परवानगी द्या. महाराजा विक्रमजीत आणि महाराणीला याहून दुसरं काय हवं होतं? त्यांना त्यांचा पुत्र परत मिळणार होता, म्हणून ते आपल्या सुनबाईंना यशवर्धनला शोधण्याची परवानगी देतात आणि म्हणतात, पुत्री, तू काहीही कर, कुठे जायचं असेल तिकडे जा, पण तू आमच्या पुत्राला परत घेऊन ये. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की ईश्वर तुला या कार्यात यश देईल. मग त्यानंतर राणी आपला वेश बदलते आणि सुंदर वस्त्र परिधान करते. ती अगदी एखाद्या व्यापाऱ्याच्या पत्नीसारखी दिसत होती आणि सोबत काही दास आणि दास्यांना घेऊन थोडंसं सामान घेऊन एका दुसऱ्या नगरात पोहोचते. आणि त्या नगरात पोचल्यावर एक मोठं भोजनालय उघडते आणि त्या नगरात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांना मोफत भोजन देऊ लागते. पण तिने एक अजब अट ठेवली की जेवणाऱ्याला यशवर्धनबद्दल काहीतरी माहिती सांगावी लागेल किंवा काहीतरी अशा प्रकारची गोष्ट सांगावी लागेल जी त्याने यापूर्वी कधी ऐकलेली नसेल. मग त्या नगरातील सर्व नागरिक त्या वेषांतर केलेल्या राणीला म्हणतात, मी त्याला पाहिलंय, इथे पाहिलंय, तिकडे पाहिलंय, असं सांगून ते सगळे त्या भोजनालयातून मोफत जेवण करून निघून जातात. पण अजूनही राणीला यशवर्धनबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नव्हती. अशाच प्रकारे अनेक दिवस निघून जातात. राजमहालात काम करणारी एक दासी, तिचा मुलगा आणि तिचा नवरा राहत होते. एका दिवशी राणीची ती दासी आपल्या मुलाला जेवण न देता त्याला एकटं सोडून राजमहालात पोहोचते. इकडे जेव्हा त्या दासीचा नवरा कामावरून परततो तेव्हा तो पाहतो की त्याचा मुलगा घरात एकटाच आहे आणि मोठमोठ्यानं रडत आहे. तेव्हा तो खूप रागावतो. एवढ्यातच राणीची ती दासीही घरी पोहोचते आणि जेव्हा तिचा नवरा तिला विचारतो, पुत्राला एकटं सोडून तू कुठे गेली होतीस, तेव्हा ती दासी म्हणते, हे नाथ, मी राजमहालातच गेले होते आणि राजमहालावर मोठं संकट आलं आहे. राणीच्या त्या दासीचं बोलणं ऐकून तिचा नवरा तिला म्हणतो, काहीही झालं तरी तू पुन्हा मुलाला एकटं सोडून कुठे गेलीस तर मी तुला खूप मारेन. तेव्हा ती दासी आपल्या नवऱ्याला म्हणते, हे नाथ, यापुढे मी असं करणार नाही. पण दुसऱ्याच दिवशी ती ही गोष्ट विसरते आणि आपल्या मुलाला रडत सोडून पुन्हा राजमहालात पोहोचते, कारण राजा विक्रमजितने तिला आपल्या सेवेसाठी नियुक्त केलेलं असतं. पण संध्याकाळ होताच जेव्हा दासीचा नवरा घरी पोहोचतो तेव्हा पुन्हा आपल्या मुलाला एकटं आणि रडताना पाहून आता तिच्या नवऱ्याची सहनशक्ती संपते आणि जेव्हा ती दासी घरी येते तेव्हा तिचा नवरा तिला घराबाहेर काढतो. ती आपल्या नवऱ्याला दरवाजा उघडायला सांगते, पण तो दरवाजा उघडत नाही. आता ती दासी रात्रीभर घराबाहेर अंधारात बसून राहते आणि जेव्हा रात्री थोडंसं उजाडायला लागतं तेव्हा ती कसाबसा राजमहालाकडे जायला निघते. ती राजमहालाकडे जाणारे सगळे रस्ते ओळखत होती, पण उजेडातही ती आता राजमहल जाण्याचा रस्ता विसरलेली होती आणि तिला काहीच समजत नव्हतं की तिनं कोणत्या रस्त्यानं राजमहालात जावं. कसंबस राणीची ती दासी हळूहळू पुढे चालत होती. तेव्हाच अचानक तिला एका गायीच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरांचं छनछन वाजण्याचा आवाज येतो. ती गाय तिच्या समोर चालू लागते. तेव्हा राणीच्या त्या दासीने विचार केला, जर मी या गायीच्या मागे मागे गेले तर मी नक्कीच राजमहालात पोहोचेन. असं विचार करून ती दासी त्या गायीच्या मागोमाग चालू लागते. हळूहळू ती गाय त्या नगराजवळ पोहोचते आणि एका मोठ्या दगडासमोर जाऊन थांबते. मग ती गाय आपल्या दोन्ही शिंगांनी त्या दगडाला ठोकर मारते आणि तो दगड त्या जागेवरून हटवते. तेव्हा पाताळ लोकात जाण्यासाठी शिड्या दिसू लागतात. जेव्हा ती गाय त्या शिड्यांखालून खाली जाऊ लागते तेव्हा राणीची ती दासी पटकन त्या गायीच्या शेपटीला पकडते आणि त्या गायीच्या शेपटीला धरून राणीची ती दासी तिच्यासोबत पाताळ लोकात पोहोचते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, पाताळ लोकात पोहोचल्यानंतर राणीच्या त्या दासीने त्या गायीची शेपूट सोडली आणि जसं तिनं आपल्या आजूबाजूला पाहिलं तसं हे सगळं पाहून ती खूपच आश्चर्यचकित झाली, कारण पाताळ लोकात सर्व ठिकाणी दिवे लागलेले होते. त्यामुळे त्या जागेच्या चारही बाजूंनी खूप तेजस्वी प्रकाश दिसत होता. आणि जेव्हा तो तेजस्वी प्रकाश त्या गायीवर पडतो तेव्हा तिथं अनेक अजब घटना घडू लागतात. गायीच्या गळ्यात दोर बांधला जातो आणि कोणीतरी तिच्या थनांमधून दूध काढू लागतो. पण हे सगळं जे काही करत होतं ते तिला अजिबात दिसत नव्हतं. हे सगळं दृश्य पाहून राणीची ती दासी खूपच घाबरते आणि मनात विचार करू लागते, मी इथे कुठं अडकले आहे. मग ती दासी तिथं लपण्यासाठी जागा शोधू लागते, पण तिला लपण्यासाठी तिथं कुठंही जागा मिळत नाही, कारण तिथं सर्वत्र प्रकाशच प्रकाश होता. मग ती दासी एका कोपऱ्यात जाऊन लपून उभी राहते. तिच्यासमोर जे काही घडत होतं ते ती शांतपणे पाहत राहते. थोड्या वेळाने त्या ठिकाणी एक घोडा येतो आणि तिथं एक कुंड तयार झालेला असतो.
तो घोडा त्या कुंडात उडी मारून वर येतो आणि यशवर्धनचं रूप धारण करतो. यशवर्धनचं रूप धारण केल्यावर त्यानं तिथं ठेवलेले नवे नवे वस्त्र परिधान केले आणि तिथं पडलेल्या एका सुंदर पलंगावर जाऊन बसतो. मग त्याच्या समोर अनेक पक्वान्नांचे ताटं येतात. त्याच्या समोर एक कबूतर बसलेलं असतं. यशवर्धन त्या सर्व पक्वान्नांचं भोजन करतो आणि आपल्या बिछाण्यावर झोपण्यापूर्वी भगवान सूर्याचं स्मरण करतो आणि समोर बसलेल्या त्या कबुतराला विचारतो, माझे माता पिता काय करत आहेत? माझं राज्य कोण चालवतंय आणि माझी पत्नी काय करते? मग कबूतर म्हणतं, हे राजन, आपले माता पिता पुत्राच्या शोकात बुडालेले आहेत आणि आपलं राज्य आपला महामंत्री चालवत आहे. तुमच्या पत्नीने दुसऱ्या नगरात एक मोठं भोजनालय उघडले आहे आणि ती त्या नगरात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांकडून अजब घटनांविषयी विचारत असते. मग कबुतराचं बोलणं ऐकून यशवर्धन म्हणतो, ठीक आहे. थोड्या वेळाने त्याला झोप येते आणि तो झोपतो. हे सगळं दृश्य कोपऱ्यात लपून उभी असलेली राणीची ती दासी पाहत राहते, कारण तिने अशा घटना याआधी कधीच पाहिल्या नव्हत्या. आणि मग अशाच प्रकारे संपूर्ण रात्र संपते. त्या रात्री त्यानंतर काहीच घडलं नाही. पण जेव्हा सकाळ होते तेव्हा यशवर्धन त्या पलंगावरून उठतो आणि पुन्हा तो त्याच कुंडात उडी मारतो आणि आता पुन्हा तो एका काळ्या घोड्याचं रूप घेऊन त्या कुंडातून बाहेर येतो. मग त्या कुंडातून बाहेर होऊन तो घोडा खूप वेगात पाताळ लोकातून बाहेर निघून जातो. पण तो घोडा कुठं गेला हे राणीच्या त्या दासीला अजिबात समजत नाही. मग त्यानंतर मागील रात्रीसारखं सगळं जसं घडलं तसंच दुसऱ्या रात्रीही घडतं. पण जेव्हा ती गाय वेगात वर जायला लागते, त्या गायीला वर जाताना पाहून राणीची ती दासी विचार करू लागली की आता या गायीसोबत या जागेतून वर निघून जाण्यातच सर्वात मोठं शहाणपण आहे, नाहीतर माझ्यावर काही ना काही संकट येईल. इतकं विचार करून त्या दासीने त्या गायीची शेपूट पकडली आणि त्या गायीसोबत पाताळ लोकातून बाहेर आली. पण जसं ती दासी मैदानावर पोहोचली तसं अचानक त्या सुरंगाचं द्वार आपोआपच बंद झालं आणि त्याच्या मुखावर ठेवलेला तो दगड पुन्हा पूर्वीसारखा झाला. मग ती गाय पाताळ लोकातून वर येऊन एका जंगलात गेली आणि तिकडे ती दासी पाताळ लोकात घडलेल्या सर्व घटनांना सांगण्यासाठी व्याकुळ होऊ लागली. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, मग तिला अचानक आठवतं की दुसऱ्या नगरात एक स्त्री आहे जी भोजनालय चालवते आणि जो कोणी तिला कुठलीही नवीन गोष्ट सांगतो त्याला ती मोफत भोजन देते. आणि ती विचार करू लागली की का नाही मी त्या स्त्रीकडे जाऊन तिला त्या पाताळ लोकात घडलेल्या संपूर्ण घटनांचा वृत्तांत सांगावा, आणि जर तिला ही गोष्ट आवडली तर माझ्या खाण्यापिण्याची सोयही होईल. इतकं विचार करून राणीची ती दासी लगेच ढोल नगारे आपल्या खांद्यावर लादून वाजवत त्या राणीच्या भोजनालयाच्या दरवाजापाशी पोहोचते आणि ढोल नगारे अशा प्रकारे वाजवत होती की सर्व व्यक्तींचं लक्ष तिच्याकडे जावं. आणि जेव्हा ढोल नगाऱ्यांचा आवाज त्या भोजनालयाच्या मालकीण म्हणजेच राणी ऐकते तेव्हा त्या खूपच आनंदित होतात आणि आनंदाने मनात विचार करू लागतात की कदाचित कोणीतरी मला सांगण्यासाठी काही मोठी गोष्ट घेऊन आला आहे. मग राणी आपल्या सैनिकांना आदेश देत म्हणते, जा आणि हे जे ढोल नगारे वाजवत आहे त्याला मोठ्या सन्मानाने माझ्या जवळ घेऊन या. राणीचा आदेश मिळताच ते सैनिक धावत त्या ढोल नगारे वाजवणाऱ्या व्यक्तीकडे पोहोचतात आणि पाहतात की एक सुंदर स्त्री आपल्या खांद्यावर लादून ढोल वाजवत आहे. मग त्या सैनिकांनी त्या दासीला विचारलं, काय झालं, तू अशा प्रकारे ढोल का वाजवत आहेस? मग ती दासी म्हणाली, काही नाही, इथे मोफत भोजन मिळतं म्हणून मी इथे आले आहे आणि मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगू इच्छिते. त्या दासीचं बोलणं ऐकून ते सैनिक तिला भोजनालयात घेऊन जातात आणि तिच्यासमोर एक मोठं ताट ठेवतात. त्यात अनेक प्रकारचे पदार्थ वाढतात. ती झपाट्याने भोजन करायला लागते कारण तिने अनेक दिवसांपासून थोडंसंही अन्न घेतलं नव्हतं. आणि जेव्हा ती दासी भोजन करून घेते तेव्हा राणीचे ते सैनिक तिला नवी साडी परिधान करण्यासाठी देतात. मग त्या दासीला राणीपाशी घेऊन जातात. तिला एकदाच पाहून राणी आणि ती दासी दोघी एकमेकींना त्वरित ओळखतात. आणि मग राणी त्या दासीला विचारू लागते, अरे, तू इथे काय करत आहेस? तूच का ढोल नगारे वाजवत होतीस आणि तू काय नवीन गोष्ट पाहिली आहेस? राणीचं बोलणं ऐकून ती दासी राणीला म्हणते, हे राणी साहिबा, मीच ढोल नगारे वाजवत होते आणि मी राजा यशवर्धनला पाहिलं आहे. मग ती दासी पाताळ लोकात घडलेल्या सर्व घटनांचं वर्णन करून सांगते. तेव्हा राणी म्हणते, बहीण, मला त्या जागी जायचं आहे, मला तिकडे घेऊन चल. मग त्या दासीने राणीला उत्तर दिलं, हे राणी साहिबा, तो पाताळ लोक एक शाप आहे आणि जर कोणीतरी तुम्हाला तिकडे जाताना पाहिलं तर तुमचे प्राणही जाऊ शकतात. पण राणी त्या दासीचं एकही म्हणणं ऐकत नाही आणि आता ती खूप हट्ट करू लागते. म्हणून नंतर ती दासी तिचं म्हणणं मान्य करते आणि राणीला म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला तिकडे नक्की घेऊन जाईन, पण आज नाही, उद्या जाऊ. मग दुसऱ्या दिवशी राणी संध्याकाळ होण्याची वाट पाहते
आणि जेव्हा संध्याकाळ होते राणी आणि ती दासी त्या जागी जातात. पुन्हा एकदा ती गाय त्या दगडावर शिंग मारते आणि दगड हटतो तर सुरंगाचा मार्ग उघडतो. मग राणी त्या दासीला म्हणते, पुढचं सगळं मी स्वतः पाहीन. आणि राणी त्या गायीची शेपूट पकडून पाताळ लोकात पोहोचते. तेथे पोहोचल्यावर राणी एका कोपऱ्यात लपून उभी राहते. मग राणीसमोरही तीच सारी घडामोडी घडतात. त्या गायीचं दूध कोणी अदृश्य व्यक्ती काढू लागतो. मग काळा घोडा तिथे येतो आणि कुंडात उडी मारतो आणि यशवर्धनाच्या रूपात कुंडातून बाहेर येतो. मग त्याच्या समोर अनेक प्रकारचे पक्वान्न तयार होऊन येतात. तो अन्न खायला लागतो आणि बाजूला पडलेल्या पलंगावर बसतो. पण झोपण्याआधी सूर्यदेवाचा स्मरण करत त्या पलंगावर बसून समोर बसलेल्या कबुतराला विचारतो, माझे माता पिता यावेळी काय करत आहेत? पण कबूतर काही उत्तर देत नाही, उलट उदास होतो. कबुतराला उदास पाहून यशवर्धनाला काही अनिष्ट होण्याची शंका येते. त्याने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला, पण कबुतराने यावेळेसही त्याला काही उत्तर दिलं नाही. मग यशवर्धन काहीसा विचार करतच बिछाण्यावर झोपतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात. हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे देवर्षी नारदजी, आपल्या पतीची ही अवस्था पाहून आता राणीचा संयम तुटतो आणि ती धावत आपल्या पतीजवळ जाऊन त्याचे पाय पकडण्यासाठी पुढे सरकते. तेव्हा यशवर्धन ताबडतोब आपल्या पत्नीला ओळखतो आणि आपले पाय मागे घेत जोरजोरात ओरडू लागतो, माझ्या अंगाला लागू नकोस, नाहीतर अनर्थ होईल. मग राणी यशवर्धनासमोर दोन्ही हात जोडून त्याच्याकडून आपल्या चुकीची माफी मागू लागते आणि म्हणते, हे नाथ, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला विचारायला नको होतं की तुम्ही रात्री कुठे जाता. मी माझी चूक मान्य करते आणि मला माझ्या चुकीची शिक्षा मिळालेली आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर महालात चला. तुमच्या वियोगात तुमच्या माता पित्यांनी बिछाना धरला आहे. ते खूपच सुकून गेले आहेत आणि तुमची प्रजा देखील संकटात आहे. तेव्हा यशवर्धन म्हणतो, तू एकदा चूक केली आहेस, पण पुन्हा चूक करू नकोस, नाहीतर मी अदृश्य होईन. हे ऐकून राणी जोरजोराने जमिनीवर डोकं आपटू लागते आणि खूप विलाप करू लागते. राणीची ही अवस्था पाहून राजा यशवर्धनाच्या मनात राणीबद्दल दया निर्माण होते. तेव्हा तो राणीला म्हणतो, जर तुला मला मिळवायचं असेल तर तुला एक काम करावं लागेल. खरं तर हे काम खूपच कठीण आहे आणि हे काम तुलाच एकटीने करावं लागेल. तेव्हा राणी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या पतीला म्हणते, मी तुम्हाला मिळवण्यासाठी कितीही कठीण काम असलं तरी नक्की करीन. तेव्हा राजा यशवर्धन म्हणतो, या पाताळ लोकाच्या वर जे दाट जंगल दिसत आहे त्या जंगलाच्या मध्ये एक पिंपळाचं झाड आहे. त्याच्या आजूबाजूला पडलेला कचरा तुला तुझ्या हातांनी साफ करावा लागेल आणि त्या पिंपळाच्या झाडाला स्वच्छ करून त्यावर कुंकू लावून दूध दह्याने बनवलेला भाताचा नैवेद्य अर्पण करावा लागेल. राजा पुढे म्हणतो, हे संपूर्ण काम तुला दुपारी 12 वाजण्यापूर्वी पूर्ण करावं लागेल आणि 12 वाजताच तुला त्याच पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचवेळी तिथे भगवान सूर्यदेवांचं रथ पृथ्वी लोकावर उतरेल. मग हे संपूर्ण दृश्य पाहून जेव्हा ते प्रसन्न होतील आणि म्हणतील, ज्याने हे सर्व काम केलं आहे त्याच्यावर मी खूप प्रसन्न आहे, जे काही वरदान हवं आहे ते माग. तेव्हा तू त्यांच्या समोर जाऊन उभी राहा आणि त्यांना प्रणाम करत त्यांच्या रथाचा उजवा घोडा माग, ज्यामुळे मी तुला पुन्हा मिळेन. इतकं सांगून यशवर्धन त्याच पलंगावर झोपतो. मग राणी सकाळ होण्याची वाट पाहते आणि जसं सकाळ होते राणी त्या गायची शेपटी पकडून पाताळ लोकातून बाहेर येते. तिथून बाहेर आल्यावर राणी पाहते की ती दासी अजूनही तिची वाट पाहत बसलेली आहे. मग राणी तिला धन्यवाद देते आणि तिला म्हणते, बहीण, मी पुढे जाईन, तू परत भोजनालयात जा. मग राणी यशवर्धनाच्या सांगण्यानुसार त्या जंगलात जाते आणि त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचून त्याखाली नीट स्वच्छता करते. त्याच्या खाली धूप, दीप, अगरबत्ती, दूध, दही सर्व काही अर्पण करते आणि भगवान सूर्यदेवाचे स्मरण करत 12 वाजण्याची वाट पाहू लागते. मग जस दुपारी 12 वाजतात तेव्हा भगवान सूर्यदेव त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्या रथातून उतरतात आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली इतकी स्वच्छता आणि सुगंधित वातावरण पाहून ते खूपच प्रसन्न होतात आणि म्हणू लागतात, ज्याने हे कार्य केले आहे त्याला मी त्याची इच्छित वरदान देऊ इच्छितो. त्याने मागो, जे काही त्याला हवे आहे मी ते नक्की देईन. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात. हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला म्हणतात, हे पुत्र, जेव्हा राणीने हे शब्द ऐकले तेव्हा ती धावत भगवान सूर्यदेवांच्या समोर येऊन उभी राहते आणि त्यांना प्रणाम करत म्हणते, हे भगवान सूर्यदेव, मीच आहे ज्याने हे संपूर्ण कार्य केलं आहे आणि मला वरदानामध्ये तुमच्या रथाचा उजवा घोडा हवा आहे. तेव्हा भगवान सूर्यदेव म्हणतात, नाही नाही पुत्री, मी तुला हा घोडा देऊ शकत नाही.
तू बाकीच्या 12 घोड्यांपैकी कोणताही घोडा माग, पण उजवा घोडा मागू नकोस. मी तुला तो घोडा देऊ शकत नाही. पण राणी भगवान सूर्यदेवांची एकही गोष्ट ऐकत नाही आणि त्यांच्याकडून उजवा घोडा मागण्याचा हट्ट करू लागते आणि त्यांच्या पायांना धरून म्हणते, उजवा घोडा दिल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. आता भगवान सूर्यदेव फार मोठ्या धर्म संकटात सापडले होते, कारण त्यांनी राणीला वचन दिलं होतं. आता ते त्यांचं वचन खोटं ठरवू शकत नव्हते. मग स्वतःचा पराभव मान्य करत त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी तुला हा घोडा तर देतो, पण मी तुला सांगतो, हा घोडा तुला इथे मिळणार नाही, तर तो तुला त्या पाताळ लोकातून आणावा लागेल. इतकं सांगून भगवान सूर्यदेव आपल्या रथावर बसून आपल्या मार्गाने निघून जातात. आणि इकडे जेव्हा राणी त्या वनातून बाहेर येऊन त्या जागी पोहोचते आणि संध्याकाळ होताच ती गायची शेपटी पकडून पाताळ लोकात पोहोचते आणि पुन्हा तिथे आधीप्रमाणे साऱ्या घटना घडू लागतात. मग यशवर्धन त्या पलंगावर बसतो आणि नेहमीप्रमाणे झोपण्याआधी समोर बसलेल्या कबुतराला विचारतो, माझे माता पिता काय करत आहेत? तेव्हा त्या कबुतराने उत्तर देताना सांगितले, तुमचे माता पिता तुमच्या दुःखात मरणासन अवस्थेत पोहोचले आहेत. हे ऐकून त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागतो. मग यशवर्धन त्या कबुतराला विचारतो, माझं राज्य कोण चालवत आहे? तेव्हा त्या कबुतराने सांगितले, तुमचं राज्य तुमचा महामंत्री चालवत आहे आणि त्याने तुमचं संपूर्ण राज्य हडपलं आहे. तो तुमच्या प्रजेला खूप छळतो आहे. हे ऐकून यशवर्धनाला खूप राग येतो आणि रागात येऊनच तो कबुतराला विचारतो, माझी पत्नी कुठे आहे आणि काय करत आहे? तेव्हा ते कबूतर काहीही बोलत नाही. पण आता आपल्या पतीची ही अवस्था पाहून राणीचा संयम सुटतो आणि ती धावत आपल्या पतीच्या गळ्यात पडते. तेव्हा यशवर्धन राणीला म्हणतो, हे प्रिय, आता मी तुला मिळालो आहे आणि आता मी कधीही घोडा होणार नाही. तू मला मिळवण्यासाठी इतके कष्ट सोसलेस, म्हणूनच भगवान सूर्यदेवांनी मला कायमचा घोड्याच्या योनीतून मुक्त केलं आहे. थोड्या वेळाने सकाळ होते. गायची दोरी तुटून पृथ्वी लोकात जायला लागते. राणी आणि राजा यशवर्धन ती गायची शेपटी पकडून वर येतात. वर आल्यावर ते दोघं सरळ भोजनालयात पोहोचतात. भोजनालयातील सगळं सामान तिथल्या लोकांमध्ये वाटून देतात आणि परत आपल्या नगरात येतात. यशवर्धन परत आलेला पाहून महामंत्री खूपच घाबरतो. मग राजमहालात पोहोचून त्या कपटी महामंत्र्याला बंदी बनवून तुरुंगात टाकतो आणि राज्याचा कारभार स्वतःच्या हाती घेतो आणि त्यानंतर तो आपल्या माता पित्यांना भेटायला त्यांच्या कक्षात प्रवेश करतो. तेव्हा त्यांच्या स्थितीला पाहून तो खूप दुःखी होतो. त्यांचे माता पिता मरणासन अवस्थेत पोहोचले होते, पण आपल्या पुत्राला पाहून त्यांच्या दोघांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागतो आणि विलाप करत त्याला आपल्या कुशीत घेत मोठ्या प्रेमाने शहारायला लागतात. यानंतर त्यांच्या माता पित्यांच्या तब्येतीत खूप सुधार होतो आणि ते दोघे आपल्या पुत्राला आशीर्वाद देतात आणि यशवर्धनच्या परत आल्याची बातमी संपूर्ण नगरात पसरवतात. हे ऐकून त्या नगरातील सर्व लोक खूप आनंदी होतात. मग यशवर्धन त्या नगरातील सर्व नागरिकांना दर्शन देऊन त्यांना सांगू लागतो, मी वचन देतो की आजपासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दुःख होणार नाही. इतके सांगून यशवर्धन आपल्या सिंहासनावर विराजमान होतो आणि एक चांगला राजा होऊन आपल्या राज्याचे सुशासन करू लागतो. आता यशवर्धन आपल्या पत्नी आणि आपल्या माता पित्यांसोबत सुखपूर्वक जीवन व्यतीत करू लागतो आणि त्या दासीला आपल्या राजमहलातील अर्धा हिस्सा देतो. मग तिचेही लग्न लावतो, ज्यामुळे तिचेही जीवन सुखपूर्वक सुरू होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारदजी, ते महात्माजी त्या शेतकऱ्याला सांगतात, हे पुत्र, आता मी तुला सांगतो की आपल्या पत्नीला कोणत्या 3 गोष्टी सांगू नयेत. हे नीट ऐक. पहिली गोष्ट, आपल्या पत्नीला घराच्या गोष्टी जास्त सांगू नयेत. दुसरी गोष्ट, आपल्या गुप्त गोष्टी कधीही आपल्या पत्नीला सांगू नयेत, कारण स्त्रियांच्या पोटात काहीही टिकत नाही. तिसरी गोष्ट, जी गोष्ट सांगितल्यावर तुमचे प्राण जाण्याची शक्यता असेल किंवा ती गोष्ट सांगितल्यावर तुमच्या आई वडिलांना त्रास होईल, तर अशा गोष्टी कधीही आपल्या पत्नीला सांगू नयेत. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, हे देवर्षी नारदजी, आता तुम्हाला तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाले असेलच. मग देवर्षी नारदजी म्हणतात, हे प्रभू, आज तुम्ही मला फार महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की मी या ज्ञानाचा प्रसार संपूर्ण ब्रह्मांडात नक्की करीन. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच ज्ञानवर्धक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ इतपत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार.